नमस्कार मंडळी. बरेच लोक आम्हाला असं विचारत असतात की तुम्ही भारतात कधी येणार. पण तुम्हाला माहिती आहे का की एकदा जेव्हा तुम्ही भारतातून बाहेर जाताना तेव्हा तुम्ही ज्या देशामध्ये राहता त्या देशांच्या नियमानुसार राहावं लागतं. आणि जर तुम्हाला मुलं असतील तर कम्प्लिटली तुम्हाला त्यांचेच नियम फॉलो करावे लागतात. आता गणपती आले, दिवाळी आली की आम्हाला आमच्या घरच्यांचे प्रश्न सुरू होतात की तुम्ही या सुट्टीला तरी घरी याल का. खरं तर इच्छा खूप असते सुट्टीला घरी जायची, पण मुलांच्या शाळा असल्यामुळे अजिबातच सुट्टीला घरी जाता येत नाही. आता इथल्या शाळा आपल्या भारतीय शाळांप्रमाणे अजिबातच नाही आहेत. इथल्या मुलांना इथल्या शाळांच्या ज्या सुट्ट्या असतात त्या स्ट्रिक्टली फॉलो कराव्या लागतात. आणि ते हॉलिडे पिरियड सोडून मुलांना अजिबातच वेगळ्या मामाच्या गावाला जायचे किंवा कोणाचं तरी लग्न आहे किंवा घरातलं कोणीतरी आजारी आहे किंवा या कारणांसाठी अजिबात सुट्ट्या मिळत नाही. नेदरलँड्समधल्या शाळांमध्ये तर मॅक्झिमम अशा कारणांसाठी तुम्हाला वर्षातून 10 सुट्ट्या द्याव्या लागतात. त्यातसुद्धा तुम्हाला शाळेची परमिशन घ्यावी लागते. अगदी सिरियस इश्यू असेल आणि 10पेक्षा जास्त तुम्हाला सुट्ट्या हव्या असतील तर इकडच्या गव्हर्नमेंटकडून परमिशन घ्यावी लागते. आणि जर तुम्ही सुट्टी न घेता मुलांना घेऊन गेलात तर प्रत्येक दिवसाचं तुम्हाला फाईन लागतं आणि लाखो रुपये तुमचे त्या फाईनमध्ये जाऊ शकतात. त्यामुळे बरीचशी जी भारतीय लोकं आहेत ती ते जेव्हा समर हॉलिडेज असतात, क्रिसमस हॉलिडेज असतात, मे महिन्याचे हॉलिडेज असतात त्या पिरियडमध्ये युरोपमधून भारतात येतात. इतर वेळेस कितीही मनात असलं तरी येऊच शकत नाहीत.